बातमी पुण्यामध्ये रासने यांच्या उमेदवारीमुळे नाराजी पाहायला मिळतेय। कुणाल टिळक समर्थक नाराज झाले आहेत। भाजपच्या दुसऱ्या यादीमुळे आता नवा वाद निर्माण झालेला आहे। भाजपने आजच दुसरी यादी जाहीर केलेली आहे आणि दुसऱ्या यादीमुळे आता नवा वाद सुरू झालेला आहे। दुसऱ्या यादीमुळे नाराजी पुण्यामध्ये पाहायला मिळतेय। कुणाल टिळक समर्थक नाराज झाले आहेत। भाजपच्या दुसऱ्या यादीमुळे पुण्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे। पुण्यातले कार्यकर्ते या उमेदवारीमुळे नाराज पाहायला मिळत आहेत। कसबा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी ही खूप पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे। पोटनिवडणुकीत जो रिझल्ट लागला तो लागला, पण परत एकदा आता जर का मी स्वतः इच्छुक आहे कसबा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून जर का तिकीट मिळालं तर नक्कीच चांगला परफॉर्मन्स देऊन भारतीय जनता पार्टीची सत्ता कसबा मतदारसंघात परत आणेल। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रोहन कदम आमचे प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। रोहन, पुण्यामध्ये रासनेंच्या उमेदवारीमुळे नाराजी पाहायला मिळतेय। भाजपने दुसरी यादी जाहीर केली आणि या यादीनंतर आता नाराजी नाट्य पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। सविस्तर तेजस, खरं तर पोटनिवडणूक ज्यावेळेस झाली होती, म्हणजे मुक्ता टिळक दिवंगत आमदार यांचं जेव्हा निधन झालेलं होतं त्यावेळेसच काहीशी नाराजी होणं अपेक्षित होतं आणि ते काहीसं घडलेलं देखील होतं। कारण का त्यावेळेस देखील उमेदवारी जी आहे ती टिळक कुटुंबांमध्ये दिली नव्हती आणि तेव्हा देखील हेमंत रासने यांनाच दिली होती। परंतु आता आशा होती की टिळक कुटुंबामध्ये मिळू शकेल, कारण का कसबा पेठ हा मध्यवर्ती भागामध्ये येतो आणि इथून गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय गिरीश बापट जे आहेत ते उमेदवार होते, निवडणूक लढायचे, अनेकदा आमदार देखील झालेले होते। त्यामुळे ब्राह्मण समाजाला कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं ही देखील मागणी जी आहे ती जोर धरू लागली होती। त्यामुळे हेमंत रासनेंना उमेदवारी मिळते का ही साशंकता असतानाच हेमंत रासनेंचं नाव आलं आणि त्यामुळे आता जे आहे ते टिळक कुटुंब, विशेषतः रोहित टिळक आणि कुणाल टिळक हे जो दोन भाऊ आहेत, रोहित टिळक काँग्रेसकडे आहेत तर कुणाल टिळक भाजपमध्ये आहेत। परंतु आता कुणाल टिळक जे आहेत ते चांगले नाराज झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जी काही रासनेंची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत आणि विशेषतः ब्राह्मण समाज देखील यामुळे नाराज असू शकतो, कारण का त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे जे की प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतलेली होती, त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केले होते आणि पत्रव्यवहार करून जी आहे ती उमेदवारी भाजपकडून ब्राह्मण समाजातील कुणाला तरी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ती त्यांच्याकडून व्यक्त केली होती। तसं नाही झालं आणि त्यामुळे पुन्हा एकदा रासनेंचं नाव आल्यानंतर कुणाल टिळक जे आहेत किंवा टिळक कुटुंबीय जे आहेत ते नाराज पाहायला मिळत आहेत। कारण का शैलेश टिळक जे की मुक्ता टिळक यांचे पती आहेत ते देखील काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंना भेटले होते, त्यांचं देखील नाव पोटनिवडणुकीच्या वेळेस चर्चेत होतं। परंतु आता कुणाल टिळक जे आहेत ते मागील कित्येक दिवसांपासून या निवडणुकीची तयारी करत होते आणि त्यांना तिकीट मिळालं नसल्यामुळे जी आहे ती नाराजी व्यक्त केली जाते सध्या। अगदी रोहन, आपण भाजपची पहिली यादी ज्यावेळी जाहीर केलेली होती त्यावेळी देखील अशी नाराजी नाट्य पाहायला मिळेल आणि दुसऱ्या यादीनंतर देखील नाराजी नाट्य पाहायला मिळत आहेत। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या ह्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपच्या दुसऱ्या यादीमुळे आता पुण्यामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहेत। कुणाल टिळक समर्थक नाराज झालेले आहेत। भाजपच्या दुसऱ्या यादीमुळे हा वाद निर्माण झालेला आहे। तर पुण्यामध्ये रासनेंच्या उमेदवारीमुळे नाराजी पाहायला मिळते। ज्यावेळी भाजपची पहिली यादी ही जाहीर झालेली होती त्यावेळी देखील असाच वाद आणि नाराजी नाट्य पाहायला मिळालं। मात्र आज भाजपने दुसरी यादी जाहीर केलेली आहे, यामध्ये 22 जणांचा समावेश आहे आणि स्वतः भाजपा नेता कुणाल टिळक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कुणालजी, आपलं स्वागत। जय महाराष्ट्रामध्ये उमेदवारी आज भाजपने जाहीर केलेली आहे, 22 जणांचा समावेश आहे, ज्यामध्ये तुमचं नाव नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही नाराज आहात। नाराजीमागचं कारण नेमकं काय आहे, आपली प्रतिक्रिया? आणि सर्वात पहिले तर मी क्लिअर करू इच्छितो की हे बघा, शेवटी काम करत राहणार भारतीय जनता पार्टीचं, भारतीय जनता पार्टी बरोबरच राहणार आणि कोण असं जर का म्हणत असेल की मी नाराज आहे तर तसं काही नाही। शेवटी दुःख तर थोडं होणारच, कारण काय आहे, जर का विचार केलात तर पिंपरी चिंचवडला जगतापांच्या घरात 2 वेळा आता उमेदवारी दिली, पण इथे टिळकांच्या घरात का नाही मग एकदा पण दिली असा विचार पडतो। पण शेवटी पार्टीचं काम करत राहणार आणि कसबा मतदारसंघात जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं काम करणार आणि परत भारतीय जनता पार्टीची सत्ता कसबा मतदारसंघात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।